नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तर इकडे बघू शकता, इकडे टोटल 5 मसाले घेतलेले आहेत मी. आणि हे मसाले मी घरी आपल्या असलेच पाहिजेत. आणि मी कसे वापरते ते तर तुम्ही बघितलं असेल व्हिडिओमध्ये, की प्रत्येक मसाला मी वेगवेगळा वापरते. वेगवेगळ्या भाजीमध्ये नॉनव्हेज बनवतो तेव्हाही आपण वेगवेगळा मसाला यूज करतो. तर हे मसाले कोणकोणते आहेत माझ्याकडे आणि मी कोणकोणते मसाले वापरते, किती प्रमाणात वापरते, तर ते सगळं मी तुमच्याशी शेअर करणार आहे, तुम्हाला सांगणार आहे. तर बघा, आता आपण व्हिडिओ स्टार्ट करणार आहोत. तर बघा कोणते कोणते मसाले आहेत ते मी दाखवते. हा मसाला आहे जो मी घरी बनवलेला आहे मसाला. ह्याच्यामध्ये सगळं घेतलेलं आहे. आणि हाही थोडासा ओलसरच आहे, कांदा लसूण मसालाच आहे पण थोडासा ओलसर आहे, जो की घरी मी व्हेजमध्ये टाकते, नॉनव्हेजमध्येही कधी कधी टाकते. म्हणजे असं करून व्हेज भाजीला मी हा मसाला खूप यूज करते, कारण ह्याची चव खूप अप्रतिम लागते. जो की आपण घरी बनवलेला मसाला असतो, तुम्हीही बनवत असाल घरी. तर हा मसाला एक खूप आणि प्रमाण मी व्हेज भाजी म्हणजे कोणती भेंडी म्हणा, तुम्ही तर बघितलं असेल व्हिडिओमध्ये भेंडीच्या भाजीला किती प्रमाणात टाकते. तर मसाल्यांचं प्रमाण पण अचूक असणं पण फार गरजेचं आहे, कारण जास्त पडलं तर तिखट होते भाजी. आणि प्रत्येक मसाल्याचा तिखटपणा कधी जास्त असतो कधी कमी असतो. तर त्या अंदाजाने आपण भाजीमध्ये मसाला किंवा नॉनव्हेजमध्ये तर जास्त टाकतोच. 2 चमचे टाकतो, 2.5 चमचे, काय काय यांना जास्त आवडतं तर 2.5 चमचे टाकतो. मी हा मसाला व्हेज भाजीमध्ये 1 चमचा टाकते. आणि जर नॉनव्हेज असेल तर ह्याच्यात मी 1.5 चमचा टाकते. हा मसाला हा घरगुती आहे माझा, खूप चवीला तर खूप अप्रतिम मसाला आहे. तर हा मसाला मी यूज करते. त्याच्यानंतर सेकंड मसाला हा जो दिसतो तुम्हाला, हा कांदा लसूण मसाला अंबारीचा, जो की बाहेर भेटतो, बरेच जण यूज पण करत असतील. ही चवीला खूप अप्रतिम मसाला आहे आणि हा मी दोन्ही याला यूज करते, व्हेजला पण नॉनव्हेजला पण. आणि ह्याच्यातच मी जास्त टाईम तर ह्याच्यातच बनवते, कारण हा मसाला पण खूप चवीला खूप अप्रतिम आहे. आणि हा पण व्हेज भाजीला मी 1 चमचा यूज करते, कारण हा थोडासा तिखट मसाला आहे. तर त्याच्यामुळे त्या अंदाजाने मी भाजीमध्ये टाकते 1 चमचा. आणि 2 चमचे मी चिकन असेल, नॉनव्हेज असेल किंवा मच्छी असेल, काही असेल तर त्याच्यामध्ये नॉनव्हेजमध्ये मी 2 चमचे टाकते. हा तिखटाला आणि चवीला तर खूप अप्रतिम हा मसाला आहे. तर हा मसाला मी नक्कीच तुम्हाला सजेस्ट करेल की हा मसाला तुम्ही नक्की वापरा. जे वापरत असेल त्यांना तर ह्याची चव माहिती असेल, पण जे वापरत नसतील त्यांच्यासाठी मी सजेस्ट करेल की हा मसालाही नक्की तुम्ही वापरून बघा. आणि घरगुती तर मसाले आपण टाकतोच, पण हे मसाले म्हणजे जेवढं तुम्ही समप्रमाणात टाकाल, जसं की मी म्हणते की फोडणी ही खूप इम्पॉर्टंट असते. आपण फोडणी देतो भाजीला किंवा व्हेजला नॉनव्हेजला, आपण कोणत्याही गोष्टीला आपण पहिली फोडणी देतो. त्या फोडणीमध्ये सर्व तर खेळ मसाल्यांवरतीच असतो. तर मसाले आपले कोणकोणते आणि कशा पद्धतीचे वापरले पाहिजेत हेही इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे हाही मसाला वापरते मी. त्याच्यानंतर थर्ड मसाला आहे की हा काश्मीरी लाल मिरची पावडर, ही सुद्धा मी यूज करते. ह्यानी फक्त हा तिखटाला कमी आहे, पण तुम्हाला तर माहितीच असेल, बरेच जण यूज पण हा करत असतील. तर हा तिखटाला कमी आहे, पण ह्याचा कलर खूप छान येतो. जसं की मी नॉनव्हेज लॉलीपॉप म्हणा किंवा काय, जर आपल्याकडे फूड कलर नसेल तरी पण आपण काश्मीरी लाल मिरची पावडर टाकली तरी त्याचा कलर फ्लेवर खूप छान येतो. आणि नॉनव्हेजमध्ये तरीसुद्धा खूप छान येते. मी जास्त तर व्हेजमध्ये नाही तर मी नॉनव्हेजमध्ये तो मसाला यूज करते, काश्मीरी लाल मिरची पावडर. सो तुम्हीही व्हेजमध्ये जे टाकत असेल त्यांना माहिती असं पाहिजे, नसेल टाकत त्यांच्याकडे हा मसाला पण असला पाहिजे अवेलेबल, आणि तुम्ही तो करून बघा नॉनव्हेजमध्ये. व्हेजमध्ये पण व्हेज बिर्याणी असेल तेव्हाही तुम्ही तो मसाला टाकू शकता, कारण व्हेज बिर्याणीमध्ये पण खूप छान लागतो. बिर्याणीचे कुठले आयटम, नॉनव्हेजचे कुठले आयटम असतील त्याच्यामध्ये आपण काश्मीरी लाल मिरची पावडर ही टाकतो, आणि ही असली पाहिजे घरी. त्याच्यानंतर ही आहे धना पावडर. आता धणे मी रेडीमेड पण बाजारात भेटतात धना पावडर, पण घरी पण बनवलेले आपण विकत धणा घेऊन यायचे, ते भाजायचे थोडे आणि मिक्सरला ग्राइंड करून त्याची आपण पावडरही बनवून खूप छान चव येते. कारण आपल्याला व्हेज नॉनव्हेजमध्ये जास्त करून ते हा मसाला म्हणजे ही पावडर तर लागतेच आपल्याला, त्याच्यामुळे हा एक मसाला असला पाहिजे. आणि शक्यतो घरी बनवलेलाच खूप छान चव देते.
कारण बाहेरचं आणि घरचं बनवलेलं बोलतात ना वेगळीच चव असते. त्याच्यामुळे हाही मसाला तुम्ही घरीच बनवा. थोडेसे धने घेऊन या, भाजा आणि त्याची पावडर करून, आणि खूप टाईमही चालतो. आणि त्याच्यानंतर हा आता 5वा मसाला जो आहे तो मालवणी मसाला आहे, कोकणी पद्धतीचा मालवणी मसाला. हा गावावरूनच आणलेला आहे हा मसाला, आणि कोकणातूनच, आणि खूप छान चव आहे. नॉनव्हेजला तर मी हा मसाला नक्की टाकते. नॉनव्हेज म्हणा, व्हेजच्या भाजीलासुद्धा मी हा मसाला टाकते, कारण ह्याची चव खूप छान आहे. हा मसाला पण हा तिखट आहे थोडा, कारण कोकणामध्ये तिखट जरा जास्त खातात, त्याच्यामुळे हा जरा तिखट आहे मसाला. तर ह्याचा अंदाजेच मी टाकते. ह्याचा अंदाज आपण, आता तुम्ही मालवणी मसाला तुमच्याकडे नसेल तर मी म्हणेन की तुम्ही नक्की आणा आणि ट्राय करा, कारण मालवणी मसाल्यामध्येही चिकन खूप भारी लागतं. आणि त्याच्यामध्ये मी नॉनव्हेजमध्ये हा 1.5 चमचा यूज करते, आणि व्हेज असेल तर 1 चमचा यूज करते, पण हा खूप छान असतो. मग जेव्हा व्हेज असेल तेव्हा मी हा आणि अंबारी मसाला टाकते, जास्तही टाकत नाही. समप्रमाणात मी काही गोष्टी घेते. आणि सगळे मसाले, मग जर बिर्याणी वगैरे असेल तर सगळे मसाले थोडे थोडे यूज करते. तर हे चवीला खूप छान मसाले आहेत, आणि ते आपल्या घरी असले पाहिजेत असं मला वाटतं. आणि अशा पद्धतीने हे 5 मसाले आहेत. गरम मसालाही आहे, तो गरम मसाला मला बनवायचा आहे. तोही मी खडा मसाला बाहेरून घेऊन येते, ते मिक्सरला ग्राइंड करायचं, आणि त्याच्यानंतर त्याची पावडर होते. आपला गरम मसाला मस्त तयार होतो, आणि त्याचा सुगंधही खूप भारी येतो. म्हणजे काही भाजी बनवली त्याच्यात थोडं जरी टाकलं ना तरी त्याचा खूप स्ट्रॉंग फ्लेवर असतो. खूप छान सुगंध येतो भाजीला, नॉनव्हेजला. अशा पद्धतीने हे 5ही मसाले घरी असले पाहिजेत, आणि असतील बऱ्याच जण यूज करत असतील तर चांगले. पण आपण कधी आपलं प्रमाण चुकतं. कधी भाजी बिघडण्याची शक्यता असते, कारण जास्त जर मसाले पडले तर म्हणजे अंदाज चुकला मसाल्यांचा. जास्त जर आपण मसाले टाकले याच्यामध्ये, आता हा घरगुती मसाला आहे, ह्याचाही अंदाज तिखटाला कसं आहे अजून स्टार्टिंगला कळत नाही आपल्याला. नवीन मसाले आपण घेतो तेव्हा काही जणांचं काय होतं की कळत नाही की मसाले आपण घेतो पण त्याचा अंदाज आपल्याला कळत नाही की हा तिखट आहे की तिखटाला कसं आहे. त्याच्यामुळे आपण पटकन जरा जास्त घालतो. तिखट जे खाता त्यांनी जास्त घालू नका, त्यांनी थोडं कमी प्रमाणात यूज करून बघा. त्याचे मालवणी मसाले यूज करत नसते, त्यांनी मालवणी मसाला घ्यायचा, पण तो आधी तुम्हाला जर जास्त तिखट आवडत असेल तर तुम्ही फक्त 1.5 चमचा टाका, कारण हा तिखटाला आहे मसाला, पण ह्याची चवही खूप अप्रतिम आहे. नॉनव्हेज व्हेजमध्ये तुम्ही टाकू शकता, खूप छान चव देते. तर असंच असतं, मसाल्यांचं समप्रमाणात सगळ्या गोष्टी टाकल्या तर तुमची नक्कीच एकदम टेस्ट भारी. आणि जसं की मी बोलते की मसाल्यांचीच खरी चव असते. सगळं समप्रमाणात आणि छान फोडणी बसली की त्याचा सुगंध खूप छान येतो, त्याची तरी येते वरती, आणि खूप छान आपली कोणतीही भाजी, कोणतीही नॉनव्हेजची रेसिपी आपली छान बनते. तर माझा हा सगळा खेळ या मसाल्यांवरतीच असतो. आणि माझं बनवणं जे आपण कशा पद्धतीने बनवतो, पण मसाल्याचं जर समप्रमाणात टाकलं तर ते छान बनतं. तर अशी मी यूज करते. आणि इकडे आहे, आता इकडे काय मी ॲड करत नाही आहे, पण आता जे यूज पण करता तुम्ही बरेच जण एव्हरेजचं, पण मी सांगते तुम्हाला की हे एव्हरेजचे छोले मसाला तोही मी यूज करते. म्हणजे भाजी वगैरे कधी व्हेजची पण असेल, कोणतीही भाजी असते तरी मी थोडाफार टाकते हा मसाला. बाकी तर सब्जी मसाला आपण टाकतोच, तोही मी टाकते. आणि नॉनव्हेजचा असेल तर हा चिकन मसाला टाकते, जो की सगळेजण टाकतात. असे मसाले असतात, पण ते एकदम समप्रमाणात आणि एकदम थोडं टाकायचं. जास्तही मसाला टेस्टी आहे म्हणून आपण टेस्ट द्यायला जातो आणि जास्त पडतं हातातून मसाला, पण तसं नाही. मसाल्यांवरती पण आपण अंदाज ठेवला पाहिजे, आणि अंदाजाने बरोबर त्याची टेस्ट लागावी त्या प्रमाणातच आपण हे मसाले यूज केले पाहिजे. हा घरगुती मसाला, हा कांदा लसूण मसाला, हा काश्मीरी लाल मिरची पावडर, ही मालवणी मसाला, आणि ही धना पावडर, हे 5 मसाले 6 मसाले. अजून माझा गरम मसाला मी बनवला नाही आहे, तो बनवून पण मी तुम्हाला दाखवेन. पण आता माझ्याकडे हे अवेलेबल मसाले जे मी की वापरते, आणि माझ्याकडे हे असतातच, आणि तुमच्याकडेही असले पाहिजे. जर आपण
छान आपल्याला जेवण टेस्टी लागण्यासाठी कुठली नॉर्मल भाजी असेल तरी आपल्याला वेळ नसतो, सगळे गडबडीमध्ये कामामध्ये असतात, त्याच्यामुळे आपण पटपट बनवतो. आणि हे जे मसाले थोडे थोडे पण तुम्ही टाकले ना तरी तुमची भाजी एकदम अप्रतिम होईल. नॉर्मल भाजी ही खूप छान होते. आणि हा कांदा लसूण मसाला तर ही चटणी टाईपच आहे. चटणी म्हणजे चपातीसोबतही मी कधी कधी चपातीसोबत पण खाते, कारण ही पूर्ण चटणी आणि इतकी टेस्टी आहे ही पण. मला हा अंबारी मसाला खूप आवडतो प्रचंड. आणि ही पण चटणी टाईप आहे. हा तर घरगुती मसाला आहे, मी घरी बनवलेला आहे. त्याची पण एकदा मी रेसिपी दाखवेन तुम्हाला, व्हिडिओ दाखवेन की कसा आहे हा मसाला. तर अशा सगळ्या ह्या 5 मसाले आहेत जे की आपल्याकडे असले पाहिजे. आणि तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि मला नक्की सांगा की तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली. धन्यवाद.